नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. सहज पाहिलं तर हे आपल्याला डिंकासारखं दिसतं, पण हा डिंक नाही आहे. आता जवळजवळ उन्हाळ्यामध्ये हा सर्वांनाच माहीत असेल की हे काय आहे. त्याच्या अगोदर जास्त कोणाला माहीत पण नव्हतं की याचे काय उपयोग पण असतात आणि आपण कसं यूज करायचं वगैरे. पण ह्या वर्षी जास्त धूप असल्यामुळं जवळजवळ बहुतेक लोकांनी याचा वापर केलेला आहे. तर हे डिंकासारखं दिसताना डिंक तर सर्वांना माहितीच आहे, आपण थंडीमध्ये वापरतो कारण तो उष्ण आहे आणि हा थंड आहे. हे वापरणार आहे. आता याला म्हणतात गोंद कतिरा, कारण हे थंड आहे. त्याच्यामुळं उन्हाळ्यात जे पेय आपण पितो, सरबत, लिंबू सरबत म्हणा किंवा जे मिल्कशेक असतात, त्याच्यामध्ये आपण हे गोंद कतिराचा वापर करतो. आता धूप बरीचशी कमी झालेली आहे, त्याच्यामुळं आता आहे ना गोंद कतिरा प्यायचं की नाही. तर कसं आहे, जास्त उष्णतेमध्ये याचा खूप उपयोग झालेला आहे आणि कोणकोणतं कसं कंटिन्यू पितं. आता जे कंटिन्यू पितात ना त्यांना उष्णतेचा खूपच त्रास होत असतो. तर तो कोणता, तर लघवीला जळजळ होणे किंवा मग हातापायांची जळजळ होणे, हे ना थंडीतसुद्धा ज्या लोकांना होतं ना, तर त्यांनी आवर्जून याचा 12ही महिने उपयोग करावा. स्वच्छ प्यायचंच पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये रात्रीचं भिजत टाकताना एकच खडा भिजत टाकायचा. रात्रभर असंच झाकून ठेवा. त्याच्यानंतर पाहूयात आपण किती होतं याचं आहे. सांधेवात किंवा जे हड्डीचे त्रास आहेत ना, त्यांनी आता धूप कमी झालेली आहे, त्यावेळेस हा गोंद कतिरा नाही घेतला तरी पण चालेल. किती छान असं जेली बनलेली आहे. पहा, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. अजून थोडंसं पाणी घेऊयात. याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात, बर्फाचे तुकडे. हे रोज सिरप गोडच असतं, त्याच्यामुळं साखर आणि रोज सिरप हे तुमच्या गोडीनुसार हे सरबतामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 चमचे टाकून घ्या. तयार झालेलं सरबत टाकून घेऊयात. 1 चमचा आपण सब्जा टाकून घेऊयात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर